नमस्कार, वेलकम टू मधुकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा भाग हा तुमच्या सगळ्यांसाठी खूप विशेष असणार आहे, कारण तुमच्या आवडीचा मेनू आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे चिकन थाळी. बरोबर, तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच. आज आपण एक ग्रेव्ही चिकन आणि सुक्कं चिकन असं सोबत दोन्ही डिश बनवणार आहोत. त्याचबरोबर एक मसाला चिकन सूपसुद्धा असणार आहे. त्यासाठी इथं आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ह्या छोट्या खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहोत. त्यामध्ये 2 इंच अद्रकचा कीससुद्धा आपण एक मिक्स केलेला आहे. मित्रांनो, चिकन म्हणाल तर आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये 4 प्रकारचे चिकन इथे अवेलेबल असतात. त्यापैकी मी तुम्हाला किंमत आणि त्याच्या क्वालिटीनुसार चढत्या क्रमाने सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिले इथे ब्रॉयलर चिकन अवेलेबल असतं. दुसरं इथे कॉकरेल गावरान म्हणून एक ब्रीड आहे, ते सुद्धा अवेलेबल असतं. तिसरं आपलं ट्रॅडिशनल, जे फार्मिंगच्या आधीपासून आपल्याकडे ज्या कोंबड्या पाळल्या जायच्या त्या कोंबडीचं ते सुद्धा चिकन आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. आणि कधीतरी कडकनाथ हा ब्रीडसुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला इथे तिसऱ्या प्रकारातलं चिकन अवेलेबल झालेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की ह्या प्रत्येकाला पाणी आणि वेळ हा वेगवेगळा लागतो, त्यामुळे आपण हे कन्सिडर करत आहोत. इथं आता आपण सूप बनवण्यासाठी किंबहुना चिकन शिजायला घालण्यासाठीच म्हणूया, एका जाड बुडाच्या पातेल्यात, शक्यतोवर पितळाचं असेल तर उत्तम, नाहीतर मातीच्या भांड्यांचं प्रचलनसुद्धा आता पुन्हा जोर धरू लागलं आहे. ते पण आपण येत्या एपिसोडमध्ये लवकरच बघणार आहोत. तसंच आपण एका जाड बुडाच्या पातेल्यात 2 पळ्या तेल घेऊन त्यात मगाशी टेचून घेतलेलं लसूण अद्रक घातलं आहे. 2 छोटे तेजपत्ते व सोबत मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालत आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून हलकंसं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं 3 पाव चिकन बनवताना भरपूर सारं तेल घालावं लागतं असं काही नाही बरं का. आपण आता इथे सूप बनवताना 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि मसाल्यासाठी आपण पुढे 4 पळ्या तेल वापरणार आहोत. वजनी साधारण 150 ग्रॅम म्हणजे 150 ग्रॅम तेल आपण वापरणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण ही रेसिपी एवढ्या तेलामध्ये कशी बनवणार आहोत. पातेल्यात घातलेल्या ह्या चिकनच्या पीसेसला अद्रक, लसूण, कांदा घातलेलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने मस्तपैकी कालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर याला आपण साधारणपणे 4 ते 5 मिनटं छान हाय फ्लेमवरती मस्तपैकी कालून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचं 1 चमचाभर मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे. चिकन परतून घेत असताना सोबत एका बाजूला आपण पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. हेच गरम पाणी आपण या चिकनमध्ये सूप बनवण्यासाठी घालत आहोत. हे साधारणपणे 4 तांबे पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. हे पाण्याचं प्रमाण तुम्ही जर पातेल्यामध्ये शिजवत असाल तर पातेल्यामध्ये एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्ही कुकरला शिजवणार असाल तर पाण्याचं प्रमाण कमी लागेल. ब्रॉयलरपेक्षा याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो. तुम्ही बघू शकता साधारणपणे 20-25 मिनिटं झालेले आहेत. सूपाच्या थिकनेसवरून आपल्याला लक्षात येतं की अजूनही शिजलेलं नाही आहे. सूप बनवण्याच्या या प्रोसिजरमध्ये चिकनमधले नॅचरल ज्युसेस हे पाण्यामध्ये रिलीज होतात आणि हळूहळू त्याची थिकनेस वाढते आणि मग त्याचा एक फ्लेवर यामध्ये उतरतो. हे प्रॉपर शिजायला अजून साधारणपणे अंदाजे 20 ते 25 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथं आपण 3 पाव चिकनसाठी 3 मोठे कांदे लांबसडक कापून घेतले आहेत. तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे. सोबत 2 छोटे तेजपत्ते, 7-8 काळ्या मिऱ्या, 7-8 लवंगा, दालचिनीचे छोटे 2 तुकडे, 1 मोठी काळी इलायची, खोबरं किस 1 मोठा चमचा आणि थोडंसं तेल टाकून याला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे. इथं आपण पाव चमचा जिरं सुद्धा घेतलं आहे आणि हे कांद्यासोबत सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे. नॉनव्हेज म्हटलं की खूप सारे मसाले असं नाही आहे बरं का. आपण अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून ही चिकनची रेसिपी अफलातून अगदी मजेदार अशी बनवू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मित्रांनो, रेसिपीमध्ये मसाल्यांच्या प्रमाणाचं एक साधं सोपं गणित आहे. खाताना सुद्धा चांगले लागले पाहिजे आणि नंतर सुद्धा त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आता एका मिक्सरच्या भांड्याला 20-25 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 2 इंच अद्रकचा तुकडा किसून घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा टमाटा चिरून घालायचा आहे. मुठभर कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आहेत. जनरली आपण ह्या कोथिंबीर निवडताना फेकून देतो आणि नंतर आपण तव्यावर भाजून घेतलेले सर्व जिन्नस घालायचे. मिक्सरच्या भांड्याला तव्यावरचे जिन्नस आपण डायरेक्ट गरम घातले, त्यामुळे आपण त्यात पाणी घालताना माठातलं गार पाणी घातलंय. थोडंसं पाणी घालून आपण याची छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आपली इतर कामं चालू असताना आपण शिजायला घातलेलं चिकन शिजलंय की नाही ते चेक करण्यासाठी आपण चमच्यामध्ये एखादा पीस साधारणपणे 40-45 मिनिटानंतर आपण चेक करत आहोत आणि ते सहज तोडता येतंय, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं आहे. तुम्ही बघू शकता आपण घातलेलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे. 4 तांबे घातलेलं पाणी साधारणपणे 2 तांबे इतकं उरलेलं आपण भांड्यामध्ये. आणि हेच आपलं मसाला चिकन सूप तयार आहे. आपण एका बाउलमध्ये ते काढून घेत आहोत. यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय व्यवस्थित असलं पाहिजे, नाही तर पितांना ते असं ठसक्यासारखं होतं. तुमच्या आवडीचे काही पीस तुम्ही यामध्ये काढून घेऊ शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण चिकन सूप आणि उकड तयार करून घेतली आहे. मुख्य रेसिपीला आता आपण सुरुवात करतच आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच, लाईक आणि शेअर पण जरूर करा. आता आपण एका लोखंडी कढईमध्ये 4 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेला हा सगळा मसाला घालायचा आहे आणि त्याला मस्तपैकी फ्राय करायला सुरुवात करायची आहे. मध्यम आचेवरती आपण हे सगळं करणार आहोत. आता हा मसाला इथे छान फ्राय झाला पाहिजे, भाजला गेला पाहिजे बरं का. कारण यामध्ये ना जे काही
अंगीभूत गुणधर्म असतात मसाल्यांमधले ते रिलीज होतात आणि त्यामुळे त्याचा फ्लेवर एक उभरून आता सोबत यामध्ये आपण मसाल्याच्या डब्यामधला छोटा चमचा हिंग घातला आहे, पाव चमचा पोहे घाण्याचा हळद घातली आहे आणि 3 चमचे आपण लाल तिखट घातलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. अर्धा चमचा आपण पोहे खाण्याचा मयुदिका गरम मसाला घालत आहोत. गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकतात. मयुदिका गरम मसाल्याची तुम्हाला लिंक जर हवी असेल तर वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करू शकता. त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकता. वर्षानुवर्ष खराब न होणारा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर वर दिलेली रेसिपी नक्की बघा. इथं आपण अर्धा चमचा या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. या मसाल्यापुरतंच आपण मीठ घालायचं आहे कारण आपण ह्या मसाल्यामध्ये वरतून पाणी घालणार नाही आहोत. आपण फक्त सुपामध्ये सूप घालून ही भाजी तयार करणार आहोत आणि ऑलरेडी आपण सुपात मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी आपण या मसाल्यामध्ये घातलं होतं आणि मिनिटभरानंतर त्या मसाल्यामधले 3 चमचे आपण एका वेगळ्या पॅनमध्ये काढून घेतले. आता वेगळ्या ह्या काढून घेतलेल्या मसाल्यामध्ये काही चिकनचे पीस आपण यात घालत आहोत. अगदी खात्रीशीर सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही हे चिकन बनवलं तर तुमचे खाणारे लोक प्रशंसा करून थकणार नाहीत. हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला ह्या चिकनच्या पीसेसला कोट झाला पाहिजे. आता ही तुमच्या हातून बनलेली रेसिपी खाणारे तुमची तारीफ करतील. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण बनवून घेतलेलं सूप, हे एक्स्ट्राचं सूप जे आपण बनवलेलं आहे त्याच सूपामध्ये आपण ही ग्रेव्ही चिकन बनवत आहोत. यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी तेवढं सूप यामध्ये घालायचं आहे. कारण प्रत्येक घरामध्ये काही मेंबर असे असतात की त्यांना चुरून मुरून खाल्ल्याशिवाय होत नाही. त्यांच्यासाठी ग्रेव्ही चिकन असलं. आता याला छान मंद आचेवरती सूपामध्ये मस्तपैकी एक उकळी काढायची आहे. ह्या उरलेल्या मसाल्यामध्ये सूप काढून उरलेली सगळी उकड आपण यामध्ये घालायची आहे. इथं चिकनचे हे सगळे तुकडे ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, कालवून घ्यायचे आहेत. त्याला सगळा मसाला कोट झाला पाहिजे. आता या सुक्या चिकनमध्ये आपण 2 मोठे चमचे चिकन सूप घालायचं आहे. यामुळे याला एक मस्त एक जबरदस्त टेस्ट येणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित पुन्हा एकत्र परतवून घ्यायचं आहे. किचनमध्ये सगळा स्वयंपाक एक साथ चालू आहे. तुम्ही बघू शकता सुक्कं चिकन, करी आणि इथे राईस सुद्धा दिसतोय. आता आपण जेवणाचं ताट सर्व करून घेऊया. त्याआधी आपण भरपूर सारा हिरवागार बारीक चिरलेला कोथिंबीर दोन्ही भाज्यांमध्ये टाकून घेऊया. चला मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांचा आवडीचा बेत होता. कसा झालाय मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मयुदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.